मिळकतीच्या वादातून कळंबा परिसरातील रणवरे कॉलनी इथल्या एका घरात मंगळवारी सायंकाळी जिलेटिनचा स्फोट घडवण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज तिघांना अटक केली. प्रज्योत पवार, अभिजित चौगले आणि प्रसाद चौगले अशी त्यांची नावं असून त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. करवीर तालुक्यातील कळंबा रिंग रोड जवळील सुर्वेनगर इथल्या रणवरे कॉलनीत मनीष पेठे यांचं घर आहे. हे घर आणि मिळकतीबाबत मनीष पेठे आणि बापूराम नगर इथला प्रज्योत पवार यांच्यात वाद आहे. या मिळकतीमध्ये गेल्यानंतर मनीष पेठे आणि प्रज्योत पवार यांच्यात वादावादी होत होती. मनीष पेठे हा या मिळकतीच्या वादातून प्रज्योत पवार याला शिवीगाळ आणि दमदाटी करत होता. या रागातून प्रज्योत पवार यांना त्याचे परिते इथले सहकारी अभिजित चौगले आणि प्रसाद चौगले यांच्या मदतीनं मंगळवारी सायंकाळी मनीष पेठे यांच्या या बंद असलेल्या घरात जिलेटिन कांड्यांचा वापर करून स्फोट घडवून आणला होता. या स्फोटामुळे या घराच्या भिंती पडून मोठं नुकसान झालंय. आसपासच्या घरांचे दरवाजे आणि खिडकीच्या काचांनाही तडे गेले होते. हा प्रकार कळताच कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान यांच्यासह पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकारी तसंच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं वेगवेगळी पथकं नेमली होती. या घरातील जिलेटिनचा स्फोट प्रज्योत पवार यांना त्याच्या साथीदारांच्या मदतीनं केल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. प्रज्योत पवार हा आज परिते इथं फिरत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी जाऊन बापूराम नगर इथं राहणारा प्रज्योत दीपक पवार तसंच त्याचे परिते इथले सहकारी अभिजित प्रभाकर चौगले आणि प्रसाद दीपक चौगले या तिघांना अटक केली. मनीष पेठे हा मिळकतीच्या वादातून वारंवार त्रास देत असल्याच्या रागातूनच हा जिलेटिन कांड्यांचा स्फोट केल्याची कबुली अटक केलेल्या तिघांनी पोलिसांकडे दिली आहे. अटक केलेल्या तिघांना पुढील तपासासाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.